मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10 तारखेपासून झेडपीचे राहिलेले पेपर आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या 4 पदांचे पेपर राहिलेले आहेत आणि 10 तारखेपासून 40%चे पेपर सुरू होत आहेत. त्यासाठी खूप मुले मेसेज करत आहेत, कॉल करत आहेत आणि कमेंट्स करत आहेत की तुमचे जे 10 तारखेचे पेपर होणार आहे त्यासाठी हॉल तिकीट कधी येणार आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक आम्हाला देऊन ठेवा आणि आल्यावरती कळवा. अशा प्रकारचे मुलांचे प्रश्न आहेत, त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचा कोणताही अपडेट मिस होणार नाही. अपडेट छोटा असो किंवा मोठा असो, कोणताही अपडेट मिस होणार नाही. आणि जो आपला आरोग्य सेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा कधीपासून होणार आहे, तर बघू शकता 10 तारखेपासून होणार आहे. आणि काही मुलांना अजून हे पण माहित नाही, की कोणत्या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत. नॉन पेसा नॉन पेसाचे फक्त पेपर होणार आहेत आणि पेसा जिल्हा, पेसा डिस्ट्रिक्टचे पेपर कधी होणार आहे, सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, जे या ठिकाणी IBPS ने म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी जिल्हा परिषदेने IBPS मार्फत हे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे, बघू शकता, जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा म्हणजे जे जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यांना पेसा कायदा लागू नाही त्याच जिल्ह्यांचे पेपर होणार आहे. खालील जिल्ह्यांचे फक्त पेपर होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचे होणार नाही. आणि हा विकास तर म्हणायला या ठिकाणी झालेला आहे, परंतु त्यांनी हा निर्णय घेतला आहे, विकासामार्फत हा निर्णय घेतला आहे, परंतु त्यांनी झेडपीचे पेसा जिल्ह्याचे देखील पेपर व्हायला पाहिजे होते. त्याच्यामध्ये तलाठीचे पेपर झालेले आहेत, वनरक्षकचे पेपर झालेले आहेत. सोबतच या ठिकाणी कृषी सेवकचे देखील पेसा जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत. ग्रामविकास विभागाला या ठिकाणी आपले जे राहिलेले झेडपीचे पेपर जिल्ह्याचे या ठिकाणी पेसा जिल्ह्याचे सुद्धा घ्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी हा निर्णय घेतला नाही. तर त्यांनी फक्त या ठिकाणी नॉन पेसा, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे नॉन पेसाचेच पेपर होणार आहे. ज्यामध्ये बघू शकता सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी चुकला आहे. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या ठिकाणी बघू शकता. उस्मानाबाद केलेला आहे, त्या ठिकाणी धाराशिव पाहिजे. त्याच्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एवढ्याच जिल्ह्यांचे या ठिकाणी पेपर होणार आहे. कारण हे या ठिकाणी या जिल्ह्यांना पेसा कायदा लागू नाही, या ठिकाणी पेसा क्षेत्र नाही, हे होणार आहेत. तर या ठिकाणी आता मुलांचा जो प्रश्न आहे की या ठिकाणी आता पेपर आहेत 10 तारखेपासून, काही मुलांचा प्रश्न हा आहे की पेपर पुढे जाऊ शकतात की पुढे जाणार आहे की नाही, सविस्तर माहिती सांगा. तर मित्रांनो, पेपर या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता पुढे जाणार नाही. 10 तारखेपासूनच तुमचे 40% या ठिकाणी बघू शकता. हेल्थ वर्कर मेल या ठिकाणी बघू शकता 96,882 मुलांचे पेपर होणार आहे. 10 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख या 3 शिफ्टमध्ये, एका दिवशी 3 शिफ्ट म्हणजे 3 दिवस म्हणजे 9 शिफ्टमध्ये हा पेपर होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मुले विचारत आहे की अभ्यास झालेला नाही, खूप वेळ कमी भेटला, अचानक वेळापत्रक जाहीर केले. तर तुमची सर्वात आधी चुकी आहे. हे पेपर या ठिकाणी 2019 पासून आलेले आहे आणि लवकर परीक्षा व्हावी म्हणून अनेक टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल प्रयत्न करत होते आणि अनेक विद्यार्थी देखील प्रयत्न करत होते. परंतु या ठिकाणी लवकरच वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी जर अभ्यास कमी झाला असेल आणि रिव्हिजन मारायची असेल चांगल्या प्रकारे, तर आपल्या नोट्स तुम्हाला आरोग्य सेवकच्या तुम्हाला भेटणार आहे. फक्त 150 मध्ये, फक्त 150 मध्ये हॉल तिकीट कधी येणार आहे सविस्तर पुढे आपण माहिती बघणार आहोत. आपल्या नोट्स फक्त 150 मध्ये तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये सर्व या ठिकाणी 40 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत. सर्व तांत्रिक अभ्यासक्रम कव्हर करण्यात आलेला आहे. सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके, चालू घडामोडी सर्व विषय याच्यामध्ये फक्त तुम्हाला 150 रुपयामध्ये भेटणार आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये कुठेही नोट्स तुम्हाला YouTube वरती, टेलिग्राम ग्रुप वरती भेटणार नाही. या 150 रुपयामध्ये नोट्स घेण्यासाठी बघू शकता, जर तुम्हाला ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील त्या देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती फक्त 150 रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. इथून मागे आपले खूप प्रश्न नोट्स मधून विचारलेले तुम्हाला IBPS चे आणि TCS चे बघायला भेटतील. 150 रुपयाचं पेमेंट 91 39 91 39 64 31 99 याच्यावरती करायचं आहे. आता प्रश्न राहिलेला आहे मुलांचा, एकच प्रश्न आहे, ठीक आहे, की या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट कधीपासून डाउनलोड होईल. तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची, झेडपीच्या कोणत्याही जिल्ह्याची जर तुम्ही जाहिरात बघितली, त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की या ठिकाणी परीक्षेच्या या ठिकाणी 7 दिवस अगोदर, किती दिवस अगोदर म्हटलं आहे त्यांनी, 7 दिवस त्यांनी अगोदर म्हटलं आहे की तुमचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. परंतु आज तारीख आहे 2 तारीख आहे.
आज 2 तारीख आहे. तुमचे वेळापत्रक आजही येऊ शकते आणि या ठिकाणी 7 दिवस म्हणजे या ठिकाणी जर उद्याचा दिवस धरला, उद्या 3 तारखेला 7 दिवस अगोदर म्हणजे उद्या 3 तारीख आहे आणि 10 तारखेला पेपर सुरू होत आहे. म्हणजे या ठिकाणी उरले याच्यामध्ये 7चा गॅप आहे. 7चा गॅप आहे फक्त. तर मित्रांनो, तुमचे आज संध्याकाळपर्यंत तुमचे वेळापत्रक येऊ शकते किंवा उद्या संध्याकाळपर्यंत. उद्या आज 2 तारीख, उद्या 3 तारखेला संध्याकाळपर्यंत तुमचे या ठिकाणी वेळापत्रक म्हणजे तुमचे हॉल तिकीट येऊ शकते. तर मित्रांनो, हॉल तिकीट आल्याच्या नंतर तुम्हाला आता डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक देऊन ठेवत आहे आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर देखील तुम्हाला लगेच अपडेट दिले जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट आलेले तुम्हाला बघायला भेटेल आणि जास्तीत जास्त माझा 100% अंदाज मी तुम्हाला सांगत आहे. उद्या 4:30 ते 5:30 या दरम्यान, 4:30 ते 5 या दरम्यान तुमचे हॉल तिकीटची लिंक ऍक्टिव्ह झालेली तुम्हाला बघायला भेटेल. काही मुलांचा प्रश्न आहे या ठिकाणी, फक्त पहिल्यांदा या ठिकाणी 40% चे पेपर आहेत तेच हॉल तिकीट पहिल्यांदा येऊ शकतात. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर या ठिकाणी हे 50% हॉल तिकीट येऊ शकतात. त्याच्यानंतर बघू शकता आरोग्य सेवकचे आरोग्य सेविका आणि त्याच्यानंतर ग्रामसेवकचे हॉल तिकीट असे प्रकारे येऊ शकतात. पहिल्यांदा फक्त 40% हॉल तिकीट येऊ शकतात. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. त्याच्या 2 दिवसानंतर 50% हॉल तिकीट येतात. तर मित्रांनो, 2 आणि 3 तारखेला जर हॉल तिकीट आले नाही, 2 आणि 3 तारखेला जर हॉल तिकीट आले नाही, तर 4 तारखेला या ठिकाणी आपल्या निवडणुकीचा रिझल्ट आहे. त्या तारखेला शक्यता येण्याची कमी आहे. परंतु आता मध्ये या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप्सवरती खूप अफवा पसरत होती, की या ठिकाणी अफवा नसू शकते. परंतु या ठिकाणी 5 तारखेला, 2 आणि 3 तारखेला जर आले नाही, 4 तारखेला येण्याची शक्यता नाही. परंतु 5 तारखेला 100%, 5 तारखेला तुमचे हॉल तिकीट 100% येऊन जाईल आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट बघायला भेटेल. त्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट नक्की बघायला भेटेल. जर तुम्हाला सर्व तांत्रिक विषयासह सर्व नोट्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या. फक्त ₹150 मध्ये नोट्स उपलब्ध आहेत. किंमत खूपच, ₹250 किंमत होती. किंमत खूप कमी केलेली आहे. बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला सर्व नोट्स उपलब्ध करायचे आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या ठिकाणी आरोग्य सेवक 40%, 50% आणि ग्रामसेवक या सर्व भरतींसाठी फायदा होणार आहे. फक्त ग्रामसेवकच्या जर पाहिजे असेल तर ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे आहे असे सांगा आणि आरोग्य सेवकच्या पाहिजे असेल तर आरोग्य सेवकच्या पाहिजे असे सांगा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याच नोट्स भेटतील. तर मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.